आपण यापूर्वी सज्जन पद्धतीचा अभ्यास केलेला आहे. आता आपण परोपकार पद्धती अभ्यासणार आहोत. त्यापूर्वी आपण भर्तृहरींचं पूर्ण चरित्र पाहिलं थोडाफार प्रमाणात, की जेणेकरून तुम्हाला त्यांचं व्यक्तिमत्व कळेल आणि ते पेपरमध्ये तुम्हाला लिखाण करता येईल, इतकी आपण माहिती पाहिली. आता संस्कृत वाङ्मयामध्ये स्फुट श्लोकांची रचना खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते बघा. स्फुट म्हणजे खूप छोटे, कारण त्याच्यामध्ये शब्द छोटे पण त्याच्यामध्ये अर्थ खूप मोठा असतो. ज्याला तसे शब्दांचा वापर करून जे लिखाण केलं जातं त्याला म्हणायचं स्फुट लिखाण. हे लिखाण कोणी केलेलं आहे या ठिकाणी? ज्या श्लोकांतून आपण अभ्यास करतोय या सगळ्या नीतिशतकांचा, त्या नीतिशतकाचं लिखाण ज्यांनी केले भर्तृहरींनी, त्यांनी स्फुट लेखन खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे. आता त्याचं स्वरूप म्हणजे त्याच्यामध्ये की नाही दैनंदिन व्यवहार म्हणा किंवा एखादं तत्वज्ञान म्हणा, ते सहजासहजी असं व्यवस्थित सांगितलेलं असतं. आणि एक वेगळ्याच प्रकारची त्याच्यामध्ये त्या पूर्ण काव्यांमध्ये एक चमक असते. त्याच्यामध्ये अनेक मार्मिक तत्व असतात, समर्पक पूर्ण लिखाण असतं, अनेक दृष्टांत असतात की जी आपल्याला दिसायला दिसतात खूप 2 ओळीची किंवा 4 ओळीची श्लोक, पण त्याच्यामधून संपूर्ण जीवनाचा आपल्याला अर्थ कळतो. तर असं जे हे श्लोक आहे त्याला आपण या भाषेमध्ये, संस्कृतच्या भाषेमध्ये आपण सुभाषित माला जरी म्हणत असलो तरी त्याला एक वेगळा शब्द आहे, ज्याचं लिखाण भर्तृहरींनी केले, त्याला म्हणायचं मुक्तक म्हणायचं. ठीक आहे, जे आपण अभ्यास करतोय ज्या श्लोकांचा त्याला म्हणायचं मुक्तक. आता छंदोबद्धम पदम पद्मम तेन मुक्तेन मुक्तकम. जेव्हा पद्य स्वतंत्र काव्य म्हणून श्लोकात अवतरते तेव्हा त्याला मुक्तक म्हणतात. जेव्हा एखादं पद्य आहे आणि ते स्वतः अर्थाने परिपूर्ण असतं तेव्हा त्याला काय म्हणायचं? मुक्तक म्हणायचं. आता त्याच्यामध्ये ते छोटं असतं, स्फुटत्व असतं, तरी पण त्याच्यामध्ये एक संगीपणा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि व्यक्तिगत भावनांचा आविष्कार त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतो. त्याला म्हणायचं मुक्तक. आता ह्या मुक्तकाचं लिखाण ज्यांनी केलं भर्तृहरींनी, त्या लेखनाचं आणि भर्तृहरींचं कौतुक इतर परदेशी जे व्यक्ती आहेत साहित्यशास्त्रातले, त्यांनी पण ते लिखाणाचं कौतुक केलेलं आहे, ज्या लिखाणाचा आपण सध्या अभ्यास करतोय, ज्या लिखाणातून आपण सज्जन पद्धतीचा अभ्यास केलेला आहे, ज्या लिखाणातून आपण आता परोपकार पद्धतीचा अभ्यास करतोय. अर्थात भर्तृहरींची शैली ज्याला म्हणू आपण, ती कशी आहे? त्यांनी मुक्तक या स्फुटकातून त्याचं लेखन केलेलं आहे. त्यांनी जे लेखन केलंय त्याचं कौतुक आर्थर रायडर या व्यक्तीने केले. त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदू लिखाणात स्फुट श्लोक अत्यंत प्रभावीकारी आहेत. असल्या रचनेत त्यांचा हातखंडा आहे. यातील प्रभुत्व, कल्पनेचा विलास, भावनांची खोली, हळुवारपणा ही सारी अप्रतिम आहेत. असे श्लोक लिहिणारे भर्तृहरी हे सर्वात थोर आहेत. बघा, खूप मोठे लिखाण करून थोडासा अर्थ काढणं हे महत्वाचं, की छोटसच 2 ओळीचं लिखाण करून किंवा 4 ओळींचं लिखाण करून त्याच्यामध्ये मानवी मनाची घडण कशी होते, मानवी मनाचा व्यवहार कसा असतो, त्यांची भावनांची खोली, कल्पनाचा विलास, असं हळुवारपणा, फार काही स्पष्ट शब्दात पण नाही, असं प्रखर शब्दात पण नाहीये, हळुवारपणे एखाद्याला एखादी चूक समजावून सांगणे, त्यांच्या भावनाची जी खोली आहे ती मांडणे, हे सगळ्या याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे, विदेशी व्यक्तींचं असं म्हणणं आहे की भारतातील जे साहित्यशास्त्र आहेत त्यांचा या लिखाणामध्ये हातखंडा आहे आणि त्याच्यामध्ये भर्तृहरी हे सर्वश्रेष्ठ आहेत. यानंतर मागे आपण पाहिले की डॉक्टर कीथ यांनी पण याच्या आधी एक स्टेटमेंट केलं होतं. त्यांचं पण याच्याबद्दल स्टेटमेंट असं आहे की कालिदासानंतर जर ह्याचं महत्वपूर्ण लिखाण जर कोणी केलं असेल तर ते फक्त भर्तृहरी. ठीक आहे, त्याच्यामुळे ही माहिती तुम्हाला पण कामाला येईल. आणि या त्यांच्या लिखाणामुळे काय होतं व्यक्तीच्या मनामध्ये, की निराशेचे जे वादळ असतात, समजा एक व्यक्ती खूप चिंताजनक आहे, निराश आहे, त्याचं मन अशांत आहे, तर ते मन शांत होतं, नवीन संजीवनी त्याला मिळते या विचाराने. तसं तर चांगल्या विचारामध्ये खूप शक्ती असते, पुस्तकात शक्ती असते, ग्रंथ हेच गुरु आहेत, ग्रंथ हेच आपले परम मित्र आहेत, त्याच्यामधून ती पूर्ण शक्ती मिळतच असते. पण एखाद्या व्यक्तीचं मन जर अशांत असेल तर त्याच्यामध्ये नवीन चैतन्य प्रदान करण्यासाठी त्यांनी सांगितलं की हे जे मुक्तक आहेत भर्तृहरीचे, त्याचा अभ्यास त्या व्यक्तीने निश्चित करायला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. आता यानंतर आपण परोपकार पद्धती सुरू करणार आहोत. सज्जन पद्धतीचे 10 श्लोकांचा अभ्यास केल्यानंतर परोपकार पद्धतीमध्ये सुद्धा एकूण 10 श्लोक आहेत, त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण तत्पूर्वी मला कोणी सांगेल का की परोपकार म्हणजे काय? कोणाला सांगता येईल परोपकार म्हणजे काय?
दुसऱ्यावरती कुठल्याही प्रकारचं लोभ किंवा लाभ हेतू न ठेवता दुसऱ्यासाठी काहीतरी कर्म कार्य करणे किंवा मदत करणे असं म्हणू शकतो. बर, याला म्हणायचं परोपकार. ठीक आहे. पर म्हणजे दुसरे, उपकार म्हणजे दुसऱ्यांवर उपकार करणार, करणं, त्याला म्हणायचं परोपकार. आता दुसऱ्यांनी माझ्यावर उपकार केले तर त्या उपकारांची परतफेड जर मी केली तर त्याला काय म्हणायचं? म्हणजे उपकारांची आठवण ठेवली मी, माझ्यावर एखाद्या व्यक्तीने कृतज्ञ. कृतज्ञ म्हणायचं. बरं बरं. आणि त्याची जर मी आठवण नाही ठेवली तर कृतज्ञ. कृतज्ञ. हा ठीक आहे, बरोबर आहे. परोपकाराची आठवण ठेवली तर त्याला म्हणायचं कृतज्ञ, आणि परोपकार जर मी विसरून गेले त्याला म्हणायचं कृतज्ञ. ठीक आहे. परोपकार म्हणजे इतरांना मदत करणे. ठीक आहे. चला आपण त्याच्यातला पहिला श्लोक अभ्यास करूया. आता हे सगळ्या पद्धतीनं एकमेकांवर म्हणजे अवलंबून आहेत. ते सज्जनांचं माहिती सांगताना परोपकार येतो, परोपकाराची माहिती सांगत असताना सज्जनांचं पण तुम्हाला म्हणजे संदर्भ येतात, त्याच्यामुळे हे येणारच आहे त्यावेळेस. आता मी त्या दिवशी पहिल्याच पिरियड मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की परोपकार करण्यासाठी भगवंतानी अनेक लोकांना जन्माला घातलेला आहे. त्याच्यामध्ये निसर्ग सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. निसर्गातल्या गोष्टी आहेत कोणत्या आहेत? परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय वहंती नद्यः. हा श्लोक नाही ऍक्च्युली, आपण श्लोक नाही सुरू केला, मी फक्त उदाहरण देते. परोपकाराय फलंती वृक्षाः, परोपकाराय वहंती नद्याः, परोपकाराय दुहंती गावः, परोपकारार्थम इदम शरीरम. बघा काय, परोपकारासाठी काय केले भगवंतानी? वृक्षांची निर्मिती केली. परोपकारासाठी नद्या वाहतात. परोपकारासाठी काय होत आहे? परोपकारासाठी गायी दूध देतात. परोपकारार्थम इदम शरीरम. मग हे जे शरीर आहे, मानवी शरीर, ते कशासाठी आहे? परोपकार करण्यासाठीच आहे असं त्यांनी सांगितलं क्लिअर पहिल्या चेतामध्ये. पण आपण नाही मान्य करत. आणि नंतर काय, मी परत अजून सांगितलं की रवी, चंद्र, घन, वृक्ष, नदी, गाव आणि सज्जन लोक, या सगळ्यांची निर्मिती भगवंतानी परोपकार करण्यासाठीच केलेली आहे. त्याच्यामुळं प्राण देऊन सुद्धा व्यक्तीने परोपकार केला पाहिजे. जो व्यक्ती परोपकार करणार नाही किंवा करत नसेल त्याला या भूतलावर जिवंत राहण्याचा अधिकार नाही, असं स्पष्ट मत आहे सज्जनांचं म्हणा किंवा इतर सुभाषितकारांचं म्हणा. आणि ते खरंही आहे, जो व्यक्ती इतरांना मदतच करू शकत नाही त्या व्यक्तीला जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाही असं सांगितलं. म्हणून याचा अर्थ असा की मानवी देहाचं सर्वश्रेष्ठ जर आपल्याला करायचं असेल, म्हणजे आपला देह जर व्यवस्थितरित्या कामाला लावायचा असेल तर आपल्याला काय करायला लागेल? इतरांना आपल्याला मदत करावी लागेल. थोडीफार का होईना आपल्या पद्धतीने आपल्याला इतरांसोबत म्हणजे इतरांना मदत करायला लागेल. ठीक आहे मॅडम, याच्यातली तिसरी ओळ सांगता का? याच्यातली तिसरी ओळ सांगता का? परोपकाराय फलंती वृक्षः. हा, तिसरी ओळ. परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति गावः. अच्छा. परोपकारार्थम इदम शरीरम. शरीरम. दुहंतीचा अर्थ कळाला नाही मॅडम. दुहंती गाई दूध देतात. अच्छा. हा, पशु जे आहे गाय, जी दूध देते. कितवा श्लोक आहे म्हणा? हा नाही, मी उदाहरण सांगितलं, आपण आता श्लोक सुरू करतोय आता. ओके. मी आधी तुम्हाला क्लिअर केले की निसर्गामध्ये कुठल्या गोष्टी आहेत. मग आपलं शरीर पण कसं आहे? परोपकार करण्यासाठीच आपण जन्माला आलो. म्हणून शेवटची जी कोटेशन आहे, परोपकारार्थम इदम शरीरम, हे कोटेशन उत्तर लिहित असताना वापरा. ठीक आहे, चालते. चला आता पहिला श्लोक सुरू करूयात. ओके. तरवः फलोद्गमैः नम्राः भवन्ति, घनाः नवाम्भूभिः भूरिविलम्बिनः, सत्पुरुषाः समृद्धिभिः अनुद्धताः, परोपकारिणाम् एषः स्वभावः एव विद्यते. काय सांगितले त्यांनी? तरवः फलोद्गमैः नम्राः भवन्ति. तरवः म्हणजे वृक्ष फळे धरली असता खाली वागतात. नम्राः भवन्ति म्हणजे नम्र होतात. ज्या झाडांना वृक्ष आहेत ती काय होतात? त्याच्या ओझ्याने ती खाली वागतात, अर्थात ती नम्र होतात. घनाः नवाम्भूभिः भूरिविलम्बिनः.
मेघ नवीन जलाने परिपूर्ण होतात तेव्हा ते खूप लोंबणारे होतात. आपल्याला माहिती की जेव्हा नवीन मेघ तयार होतात, समुद्र आणि नद्या यांचे काय होते, पाण्याची वाफ होते आणि ती वाफ वर गेली की ते मेघांमध्ये पूर्ण जल नवीन निर्माण होतं आणि मग ते ओझ्याने थोडेसे खाली आल्यासारखे वाटतात. त्याला त्यांनी इथे सांगितले की ते सुद्धा जेव्हा जलाने परिपूर्ण होतात तर ते काय होतात, ते खाली वागतात, खूप लोंबकळणारे होतात. म्हणजे त्यांच्या पण काय होते, नम्रता येते. परोपकारिणाम एष स्वभाव सत्पुरुषाः समृद्धीभिः अनुद्धताः. आणि सत्पुरुषांना जेव्हा ऐश्वर्याने विनयशील होतात, सत्पुरुष लोक काय होतात, ऐश्वर्य जेव्हा त्यांना प्राप्त होतं तेव्हा ते काय होतात, विनयशील होतात. परोपकारिणाम एष स्वभाव एव विद्यते. परोपकार करणाऱ्याचा हा स्वभावच असतो. बघा, ज्यांना परोपकार करायचा त्यांचा हा काय स्वभावच आहे. की आता वृक्षाला फळे जर नसतील तर त्याला काही महत्व आहे का, नाहीये. मेघांमध्ये जर जलच नसेल, मेघ जर जलाने परिपूर्णच नसतील तर त्याला काहीच अर्थ नाहीये. आणि सज्जनांच्या आयुष्यामध्ये ऐश्वर्य येऊ किंवा वाईट दिवस असो किंवा चांगले दिवस असो, तेव्हा त्यांचा विनयशील हा जो गुण आहे, नम्रता हा गुण आहे, तो काय त्यांच्या अंगी राहणारच आहे. आणि परोपकार करणाऱ्यांचा हा काय असतो, स्वभाव असतो की कुठलीही परिस्थिती हो, जर एखाद्या वृक्षाला फळं नसतील तर ते नाही वाकणार, पण फळं निर्माण झाली, फळांनी पूर्ण परिपूर्ण झालं झाड की त्याच्यामध्ये काय होतं, नम्रत्व येतं. जसं मेघांमध्ये जोपर्यंत पाणी नाही, पण जेव्हा ते नवीन जलाने परिपूर्ण होतात तेव्हा त्यांच्यामध्ये नम्रता असते. आणि सज्जन जेव्हा ऐश्वर्यांनी परिपूर्ण होतात, चांगल्या दिवसांनी परिपूर्ण असतात, तेव्हा सुद्धा त्यांच्यामध्ये विनयशीलता असते आणि तेव्हा सुद्धा ते परोपकार करतात, असं त्यांनी सांगितलं. कारण सज्जनांना माहित असतं की आजची परिस्थिती उद्या राहणार नाही आणि उद्याची परिस्थिती परवा राहणार नाही. जे दिवस आहेत ते बदलत जाणार आहेत. मग आपला जो स्वभाव आहे कोणता, परोपकार करण्याचा, तो सोडायचा नाही, हे त्यांना पक्क माहित असतं आणि त्याच पद्धतीने ते राहत असतात. आता इथे मी आधी सांगितलं की प्राण देऊन सुद्धा आपण काय करायला पाहिजे, परोपकार करायला पाहिजे. हो ना. आणि ज्यांनी म्हणजे परोपकार म्हणजे काय, तर परोपकार म्हणजेच पुण्य. लक्षात घ्या, पुण्य करणं वेगळं असं काही नाहीये. मानवी जीवन आपल्याला जेव्हा मिळतं, मनुष्य देह जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा वेगळं काय असं काही पुण्य काही वेगळं नाहीये. फार त्याचा काही असं ग्रंथ वगैरे वाचन करणं, कुठला अभ्यास करणं किंवा तप असं वगैरे काही करणं असं पुण्यासाठी काही नाही. इतरांची मदत करणं हेच काय झालं, पुण्य झालं. खरं पुण्य कोणतं, तर परोपकार आहे. हे इथं क्लिअर आपल्याला व्हायला पाहिजे. आपण पुण्य म्हणले की वेगळंच काहीतरी म्हणतो, असं त्याचं असतं की नाहीये. पुण्य म्हणजे वेगळं काही नाहीये. पुण्य म्हणजेच काय आहे, तर परोपकार आहे. की 100 यज्ञ केले तरी आपल्याला ते मिळत नाही. इतकं एखाद्या जर एखादी मदत केली, जर एखादा माणूस अडू नये, त्याला मदतीची गरज आहे, त्याला मदत केली आपण, तर ते आपल्याला पुण्य मिळतं. पण आपण जर त्याला मदत न करता इथं नुसते 100 यज्ञ करायला लागलो, त्याला आपल्याला काही त्याच्यामध्ये आपलं हित होणार नाही. तर आत्मार्थ जीव लोकेस्मिन कोण जीवती मानव, परम परोपकारार्थम यो जीवती सजीव. काय सांगितलं इथं, आत्मार्थम जीवे लोकस्मिन म्हणजे स्वतःसाठी तर कुणी जगतं. प्रत्येक मानव हा स्वतःचं आयुष्य परिपूर्ण करण्यासाठी, स्वतःचं आयुष्य म्हणजे खूप चांगलं करण्यासाठी जगत असतो. पण परम परोपकारार्थम यो जीवती, पण पर उपकारासाठी जो जीवन जगतो सजीवती, तो खरं आयुष्य जगतो, असं त्यांनी सांगितलंय. आणि मराठीमध्ये एक वाक्य आपल्याला माहिती बघा, स्वतःसाठी जगलास तर मेलास. स्वतःसाठी जगणं म्हणजे काय, काय करणार होतं पण स्वतःसाठी, सगळं म्हणजे भोगवादी सगळं आयुष्य फक्त एकट्यासाठी असतं का, तसं होत असतं का, तसं नसतं जमत. स्वतःसाठी जगलात तर मेलास, असं एक वाक्य आहे मराठीमध्ये. आणि दुसऱ्यांसाठी जगलास तरच जगलास, तेच खरं जगणं आहे, जर दुसऱ्यासाठी आपण जगत असतो. आता याच्यामध्ये आपण एक तुम्हाला सांगायचं की परोपकार कसा श्रेष्ठ असतो, तर विस खांडेकर यांनी एक रूपक कथा लिहिली, 2 ढगांची. ती ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की खरा परोपकार काय, खरं पुण्य काय, किंवा आपण जेव्हा जन्मतो तेव्हा या नरदेहाचं सार्थक कशामध्ये आहे, हे आपल्याला ती म्हणजे कथा छोटीशी ऐकल्यानंतर लक्षात येईल. एक रूपक कथा आहे वि स खांडेकरांची, 2 ढग नावाची. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आकाशामध्ये 2 ढग असे विहार करत असतात. एक असतो खूप पांढरा शुभ्र असा ढग आणि दुसरा असतो एकदम काळा भोर, दिसायला असा वेगळाच असतो आणि पांढरा शुभ्र असतो. दोघंही आकाशामध्ये असं विहार करत असतात. विहार करत असताना दोघांची भेट होते आणि पांढरा ढग जो असतो त्याला वाटतं आपलं व्यक्तिमत्व खूप छान आहे, आपण खूप सर्वश्रेष्ठ आहोत आणि खूप तुच्छतेने असं वेगळ्याच कुच्छित हसतो तो त्या काळ्या ढगाकडे पाहून आणि तुच्छ लेखतो त्याला बोलत असताना की खूप याची कमी किंमत आहे वगैरे, असं या भावनेने त्याला तो बोलतो.
पांढरा ढग म्हणतो काळ्या ढगाला की तू कुठे चाललास? तर तो म्हणतो मी खाली चाललोय धरतीवर. तो म्हणला असं का? मग काळा ढग पण प्रश्न विचारतो त्याला की तुम्ही कुठे जाता? तो म्हणतो मी स्वर्गात चाललो. ठीक आहे, एवढं ऐकतो काळा ढग आणि तो त्याच्या कामाला खाली जातो आणि हसतो पांढरा ढग आणि तो वर जातो स्वर्गाकडे आणि काळा ढग जात असतो खाली. तो काळा ढग कशासाठी खाली जात असतो? काय काम असतं? तर धरती जी तापलेली असते त्या तापलेल्या धरतीला शांत करण्यासाठी, तिचा दाह कमी करण्यासाठी आपल्यातलं पूर्ण जल आहे ते पूर्ण जल देण्यासाठी तो काळा ढग जात असतो. जेव्हा ढग एखादा पूर्ण पाण्याने परिपूर्ण असतो ना, तेव्हा त्याचा रंग वगैरे बदलतो. आत्ताच आपण सांगितलं की लोंबकळतो, तो वजनदार होतो आणि मग ते धरतीला शांत करण्यासाठी तो काळा ढग खाली जात असतो आणि पांढरा ढग जात असतो स्वर्गाकडे. तिथं वर गेल्यानंतर द्वारपाल त्याला भेटतात आणि मग आतमध्ये सरळ जात असतो, एंट्री करत असतो पांढरा ढग. तर मग तो द्वारपाल म्हणतात की तुम्हाला इथे जागा नाहीये, कुठे चाललाय तुम्ही आत? तो म्हणतो नाही, माझी नोंद वगैरे झाली, मला स्वर्गात जायचं. तो म्हणला नाही, एकच जागा होती, पुण्य कोण केलं त्याची एकच जागा होती, परोपकार कोण केला आणि ती जी आतली एक जागा आहे, आता सगळ्या जागा भरल्यात नाही, एक जी सीट होती ती आत्ताच भरलेली आहे. पांढरा ढग म्हणतो शक्यच नाही, असं कसं होईल? कोणाचं नाव आहे त्या जागेवर? कोण असं काम चांगलं केलंय? तर तो म्हणतो ते बघ, तू जे त्याला आता बोलून आलास ना काळा ढग, त्याचं नाव तिथं नोंदवलं गेलं. त्यानं तो पुण्य करायला चालला. कारण जी जमीन दाह आहे, म्हणजे जी खूप असं उन्हाने वगैरे दाह पावलेली जमीन आहे, तिला शांत करण्याचं जे काम आहे, आपलं सर्वस्व जो दान करायला चाललाय धरतीकडे, त्याचं अस्तित्व शून्य करायला चाललाय, जे जे त्याच्याकडे आहे ते सर्व काही तो धरतीला द्यायला चाललाय. आणि म्हणून त्याची नोंद कुठे झालेली आहे? त्या स्वर्गातल्या एका रिकाम्या त्या शेवटच्या नोंदवर त्याचं नाव लिहिलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मग त्याला कळतं खरा आयुष्याचा अर्थ काय आहे. असं म्हणून तो म्हणजे हिरमुसल्या चेहऱ्याने असं वापस येतो. असं एक वि. स. खांडेकरांची कविता, म्हणजे सॉरी रूपक अशी कथा आहे. तर याच्यावरून आपल्याला कळतं की खरं आयुष्य काय आहे. स्वतः कोणी अडचणीत असेल तर त्याला मदत करण्यासाठी मागे पुढे न पाहता जे जे आपल्याला करता येईल ते आपण त्याला मदत करणं, हे आपल्या मानवी जीवनाचं काय आहे? सार्थक आहे. मग ह्या श्लोकात त्यांनी काय सांगितलंय की वृक्ष फळे धरली असता काय होतात? खाली वागतात. मेघ नव्या विपुल जलाने खूप लोंबकळणारी होतात आणि सज्जन ऐश्वर्यांनी काय होतात? विनयशील होतात. परोपकार करणाऱ्याचा हा स्वभाव असतो. जो व्यक्ती परोपकार करतात, 3 उदाहरणं दिलेली आहेत, वृक्ष आहे, मेघ आहे आणि सज्जन आहे. जी व्यक्ती परोपकार करतात त्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो या ठिकाणी त्यांनी नमूद केलेला आहे. ठीक आहे. यानंतर दुसरा श्लोक पाहूयात आपण. पुढील पद्यात शरीरातील कोणतेही इंद्रिय हे त्यावरील बाह्य अलंकाराने शोभून दिसत नाही, तर त्या इंद्रियांचे गुण हेच त्याचे अलंकार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. आता हीच भाषा मागच्या सज्जनांच्या ह्याच्यामध्ये पण थोड्याफार प्रमाणामध्ये आली होती, पण श्लोक थोडासा वेगळा आहे. श्रोत्रम श्रुतेन एव विभाती न कुंडलेन पाणीही दानेन न कंकणेन करुणापराणाम कायः परोपकारेण विभाती न तु चंदनेन. काय सांगितलं त्यांनी? कशामुळं काय शोभून दिसतं? आणि शेवटी त्यांनी सांगितले की सज्जनांची मान. जसं आपण आता मी तुम्हाला स्फुटची माहिती सांगितली, त्याच्यामध्ये स्फुट लेखन जे असतं त्याच्यामध्ये 3 उदाहरणं वर दिलेली असतात आणि शेवटी ज्याला सांगायचं त्याचं नाव असतं. म्हणजे ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू कोण आहे? शेवटी ह्या अभ्यासाचा केंद्रबिंदू कोण आहे? शेवटी माणूस आहे. हे सगळं काही अभ्यास आपण करतोय, जे काही उदाहरणं तुम्हाला भर्तृहरी देत आहेत ते फक्त त्या लोकांना सांगा, त्या उदाहरणाबद्दलच सांगतायत का? नाही, तर ते त्याचा उद्देश काय मागतं, तर मानवी जीवन कसं परिपूर्ण बनायला पाहिजे. संपूर्ण उद्देश हा किंवा संपूर्ण लिखाण हे कसं आहे? आपल्या केंद्रित, सामान्य माणसाच्या केंद्रित हे त्यांचं लिखाण आहे. इथे त्यांनी सांगितले की कर्णेंद्रिय हे ज्ञान ऐकण्याने शोभून दिसतात. श्रोत्रम श्रुतेन एव विभाती. विभाती म्हणजे शोभून दिसते. न कुंडले, जे आपले कर्ण आहेत, ते कान आहेत, ते कुंडलाने शोभून नाही दिसत. कशाने शोभून दिसतात? श्रोत्रम श्रुतेन. श्रुतेन म्हणजे वेदशास्त्र जे असतात, जी पुराण आहेत, त्यांचं वर्णन, त्यांचं प्रवचन ऐकल्यावरच त्या कानाचा काय येतो? सार्थक होतो. त्याच्यामुळे शोभून दिसतात असं त्यांनी सांगितलं. पाणीही दानेन शोभते न तु कंकणेन. पाणी म्हणजे हात. कशाने शोभून दिसतात? दान करण्याने शोभून दिसतात. मागे पाहिलं आपण 2 उदाहरण. हात कशाने शोभतात? ती दान केल्याने शोभतात, कंकणाने नाही. कुठलाही अलंकार किंवा धारण केल्याने आपले हात शोभून दिसत नाहीत. तर या हाताने जेवढं दान करता येईल,
दान घडेल त्याच्यामुळे आपल्या त्या हाताला काय होतं, महत्व प्राप्त होतं. करुणापराणाम कायः परोपकारेण विभाती. करुणापराणाम म्हणजे दया करणारे जे लोक आहेत त्याला म्हणायचं करुणापराणाम. कायः म्हणजे त्यांची काया, परोपकारेण विभाती, त्यांची काया कशाने शोभून दिसते, परोपकाराने शोभून दिसते. न तू चंदनी. आपण सांगितलं की दया करणारे कोण आहेत, दया करणारे सज्जन लोक, हो ना. ते एक दया करतात की सांगितलं की नवनीताचं उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला. नवनीत जर द्रवरूप करायचं असेल तर त्याच्या नवनीताला अग्नीच्या संपर्कात आणावं लागेल किंवा अग्नीला त्याच्या संपर्कात आणावं लागेल. पण एखाद्या व्यक्तीचं जर दुःख, तो व्यक्ती किती जरी लांब असला आणि त्याचं दुःख जरी ऐकलं तरी सज्जनांचं हृदय काय होतं, द्रवतं. त्या व्यक्तीला समोर नाही उभा करावं लागतं. म्हणजे सुभाषितकाराने सांगितलं की नवनीतापेक्षा सुद्धा सज्जनांचं हृदय कसं आहे, करुणे म्हणजे करुणा करा त्याला म्हणतो आपण, की दयेनं पटकन काही सांगितलं की पटकन त्याचं द्रव होतं. त्यांना ते त्यांचं दुःख एकदम आपलंच दुःख वाटायला लागतं आणि मग ते त्याच कार्यामध्ये मग्न होतात की तो त्या दुःखातून कसा बाहेर पडेल. असं म्हणजे नवनीतापेक्षाही सज्जन कसे आहेत, श्रेष्ठ आहेत असं त्यांनी सांगितलं. मग करुणापराणाम अशा लोकांच्या दया करणाऱ्यांची काया, काय म्हणजे काया कशाने शोभून दिसते, परोपकाराने शोभून दिसते. न तू चंदनीनं, नुसतं चंदन लावल्याने. आपण समाजामध्ये वावरताना बघत असतो की बघा, सज्जन लोक काय त्याची व्याख्या, दुर्जन लोक वाईट विचार करणारे, सज्जन लोक चांगले विचार करणारे असं आपण म्हणतो. पण काही लोक कसे असतात माहिती का आपल्याला, की वरून पूर्ण पोशाख सगळ्यांचा पण आतून विचारधारा कशी असते, दुर्जनांची असते. ते मस्तकावर तिलक धारण करणं आणि दंडावर वगैरे विभूती सगळं लावणं, चांगले कपडे घालणं, सगळं सगळं करणं, गोड बोलणं, पण आतून ते दुर्जन विचारांचे असतात. त्यामुळे वरून आपण अशी कोणाची पारख नाही करू शकत. त्यांची पारख कशी करता येईल तर या गुणावून करता येईल. त्यांचा गुणच असतो परोपकार. स्वार्थी नसतात ते परोपकार करतात. म्हणून तिथं त्यांनी तिलक केले त्यांनी की सज्जनांची काय फक्त चंदन लावणे किंवा भस्म लावणे याच्या नाही शोभून दिसत. त्यांचा मुख्य गुण कोणता आहे, जोपर्यंत परोपकार करणार तोपर्यंत त्यांची जी काया आहे ती काया शोभून दिसणार नाही, असं त्यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता इथं आपण असं पाहिलं की सम्राट हर्षवर्धन यांनी परोपकार केलेला आहे. जसं मी सांगितलं की महाकवी कालिदास यांनी असं नोंदून ठेवलेलं आहे की रघुराजाने जेव्हा विश्वजित यज्ञ केला तेव्हा ते कसे दिसू लागले म्हणे, पूर्ण पांढरं वस्त्र धारण करणारे असे, जसे अंगावर फक्त म्हणजे त्यांच्याकडे फक्त त्यांचं वस्त्र राहिलं होतं अंगावर, असं कवी कालिदासांनी वर्णन केलं. त्यांनी जेव्हा विश्वजित यज्ञ केला तेव्हा त्यांच्या अंगावर फक्त पांढरं वस्त्र धारण केलं होतं, बाकी त्यांच्याकडे काहीही नव्हतं. सर्वस्व दान केलं होतं त्यांनी, शुभ्र अशा मेघाप्रमाणे ते दिसत होते असं त्यांनी सांगितलं. हा परोपकाराचं श्रेष्ठ उदाहरण आहे, सम्राट हर्षवर्धन आहेत. आणि मी आता सांगितलं की परोपकार म्हणजे काय, परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे काय, दुसऱ्यांना त्रास देणं म्हणजे पाप. या दोनच गोष्टीच वावरताना आपल्या परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा दुसऱ्यांना त्रास देणं म्हणजे पाप. पाप आणि पुण्याची सगळ्यात सोपी व्याख्या ज्याला आपण म्हणता येईल. जसं की अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्. 18 पुराणांमध्ये व्यासाने 2च वचन सांगितलेत बघ. एवढे पुराण लिहिलेत महर्षी व्यासाने, 2 पुराण 18 पुराण लिहिलेत. वाक्य काय सांगितलं, 2 डेफिनेशन. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकारः पुण्याय पापाय परपीडनाय. काय सांगितलं त्यांनी, परोपकार म्हणजेच काय आहे, पुण्य आहे आणि परपीडा म्हणजेच काय आहे, पाप आहे. फार काही पुण्य आणि पापाची डेफिनेशन पाठ करायला मी आता सांग, कुठली तपश्चर्या करावं लागणार नाही, कुठले ग्रंथ वगैरे वाचन करावं. इतरांना मदत केलं, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानला, इतरांना मोठं केलं की तेच पुण्य आहे. इतरांना त्रास दिला तेच काय आहे, पाप आहे. त्यांची 2 वचन प्रसिद्ध आहेत व्यासांची. त्याच्यामुळे आणि या अशा सगळ्या याच्यामुळे काय होतं. हा बोला, हे रिपीट करतात का, परोपकाराय पुण्याय. ठीक आहे ठीक आहे. श्लोक अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्. व्यासस्य वचनद्वयम्, 2 वचन सांगितले. परोपकारः पुण्याय, खाली लिहून घ्या, परोपकाराय का, परोपकारः पुण्याय.
पापाय परपीडनाय. पापाय परपीडा. पापाय परपीडनाय. पापाय परपीडनाय. चालेल. ठीक आहे. त्यांनी हे एका कशातलं आहे म्हणलात मॅडम? नाही ना, तुमच्या सिलेबस कशातलं? उदाहरण आहे वेगळं ते. व्यासांनी लिहून ओके. ठेवलेले जे 18 पुराण आहेत ना, ती पुराणाचा अभ्यास करणं काही आपल्याला होत नाही. मग त्याच्यामध्ये काय आहे, जसं त्याला आपण काय म्हणतो, काय सांगितले त्याच्यामध्ये एकूण संदर्भ, त्याला काय म्हणतो आपण, भावार्थ म्हणता येईल का, लक्षात येत नाही मला शब्द. एखादं पूर्ण, हा राईट, सारांश ज्याला आहे. सारांश. हा राईट. पुराणांचा जो सारांश आहे त्याचा तुम्हाला अभ्यास नाही करता येत. त्याचा सारांशच काय आहे, परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप, असं सांगितलं. त्याचा अभ्यास करायची काही वेगळी गरज नाही व्यास. असं सांगितलं. आता एका सुभाषितकाराने काय सांगितले आणखीन, की तुम्हाला माहितीये गवत माहितीये ना, गवताची पाती ज्याला म्हणतो. जर एखादा व्यक्ती जन्माला येऊन जर त्याला परोपकार करता येत नसेल तर तो इतका तुच्छ आहे, इतका कनिष्ठ आहे सांगितलं, की त्याच्यापेक्षा गवत श्रेष्ठ आहे असं त्यांनी सांगितलं. गवत जे आपण गवताची पाती खूप सर्वश्रेष्ठ आहे असं एखाद्या सुभाषितकाराने फिलअप करून ठेवलं. काय म्हणणं आहे त्यांचं, ते असं म्हणतात की गवत काय करतं, तर ते पशूंचं अन्न आहे ना. जेव्हा ते हिरवं असतं तेव्हा ते पशूंचं पोट भरतं. वाळलेले सुद्धा गवत पशु खातात. एक तर ते मोठं त्याची मदत झाली. आणि त्याच्यानंतर काय करतं, की जर एखाद्याला संकट आलं शत्रूपासून, किंवा शत्रूने हल्ला केला एखाद्यावर, एखाद्याला संकट आलं तर रणांगणावर पळत असताना लपण्याची जागा हे म्हणून आपल्याला गवताचा आधार घेता येतो त्या व्यक्तीला, असं म्हणून एका सुभाषितकाराने नोंद करून ठेवली. म्हणजे गवत सुद्धा जेव्हा कुठेही उगवतं, ज्याला म्हणतो ना किंमत नाही, असं गवत सुद्धा काय करतं, परोपकार करतं. पण माणसानं जर परोपकार नाही केला जन्माला येऊन, तर तो गवतापेक्षाही कसा समजला जातो, कनिष्ठ समजला जातो, असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे परोपकार हे आपलं काय आहे, सर्व म्हणजे आद्य कर्तव्य म्हणायला मानवी जन्माचं. ठीक आहे. आताच्या श्लोकाचा अर्थ तुम्हाला लक्षात आला का? कर्णेंद्रिय हे ज्ञान ऐकण्याने शोभून दिसतात, कुंडलाने नव्हे. हात दान देण्याने भूषित होतात, कंकणाने नव्हे. दयाळू पुरुषांची काया ही परोपकार करण्याने शोभते, चंदनाने नव्हे. ठीक आहे. चला पुढचा श्लोक बघूयात आपण. पुढील पद्यात कवीने सूर्य, चंद्र व मेघ यांच्या दृष्टांताद्वारा कोणी याचना केलेली नसताना सुद्धा सज्जन स्वतःहून इतरांचे हित करण्यात मग्न असतात हे स्पष्ट केले. त्यांनी 2 उदाहरणं दिले, सूर्यचंद्र, 3 उदाहरणं, सूर्यचंद्र आणि मेघ यांना कुठलीच याचना करावी लागत नाही. आणि त्याच्यासोबतच कोणता आहे चौथा, सज्जन लोक. त्यांना इतरांची मदत करणं किंवा परोपकार करणं याची मागणी नाही करावं लागत. ते स्वतःहून ओळखून काय करतात, आपल्या जवळ येतात आणि आपली मदत करतात, किंवा त्यांचं जे काही कर्म आहे ते करत असतात, असं म्हणून त्यांनी सांगितलंय पुढच्या श्लोकामध्ये. दिनकरः पद्माकरम विकचीकरोति, चंद्रः कैरव चक्रवालम विकासयति, नाभ्यार्थितः सन अपि जलधरः जलम ददाति, संतः स्वयं परहितेषु कृताभियोगाः. काय काय करतात, दिनकर म्हणजे कोण, सूर्य. काय करतो, पद्माकरम विकचीकरोति, कमळांना, सूर्य कमळांना काय करतो, उमलत असतो. सूर्य काय करतो, सूर्य कमळांनाच, म्हणजे दुपारचे जी कमळ असतात त्यांना काय करतो, तो त्यांच्या ताटव्याला किंवा भरपूर त्या सगळ्या कमळांना उमलवण्याचं काम करतो, विकसित करण्याचं काम करतो. चंद्र कैरव चक्रवालम विकासेत, आणि चंद्र काय करतो, संध्याकाळी रात कमळांचे ताटवे खुलवतो. जसं सूर्य दुपारी कमळांचे ताटवे खुलवतो, त्यांना विकसित करतो, तसं चंद्र सुद्धा रात कमळांचे ताटवे काय करतो, खुलवतो. नाभ्यार्थितः सन अपि जलधरम जलम ददाति. न अभ्यर्थीनं म्हणजे मागितलं नसताना सुद्धा. आपल्याला वाटते का असं, आपण कधी याचना वगैरे करतो का, असं पाणी दे वगैरे, काही नाही, याचना नाही करावं. त्याप्रमाणे ऋतूप्रमाणे काय करतो, मेघ आपलं काम करतच असतो, आपापलं कर्म करत असतो, त्याची याचना नाही आपल्याला करावं लागत. तसं मागितलं नसताना सुद्धा मेघ काय करतो, संपूर्ण विश्वाला पाणी देतो, त्याची याचना नाही केल्यास तरी. तसं एका ठिकाणी एक मला आता श्लोक आठवला, की एक पक्षी माहिती का तुम्हाला, की त्या मेघाच्या चातक पक्षी हेमाने काय असतं,
त्यांचं पोट भरतं असं म्हणतात. एक कवी कल्पना म्हणा किंवा निसर्गातले ते असेल म्हणा. चातक पक्षी काय करतो, याचना करतो ढगाकडे की मला पाणी वगैरे दे. किती याचना करतो? 2 थेंबांची फक्त याचना. पण मेघ इतका परोपकारी आहे, इतका सज्जन आहे की त्या चातक पक्षाने 2 थेंबाची याचना केलेली असताना सुद्धा तो संपूर्ण विश्व काय करतो? भरून टाकतो. म्हणजे केवढी या मेघाची उदारता आहे. तर तसे सज्जन लोक असतात. मागणं असतं थोडं, एकतर त्या लोकांना मागावंच लागत नाही आणि त्या मागितलं तर ते सगळंच देतात स्वतःच. म्हणून भर्तृहरीने काय केले, सूर्य, चंद्र आणि काय मागितलं नसताना सुद्धा मेघ पाणी देतो. आणि त्यांनी शेवटी काय लिहिलेलं आहे, संतः स्वयं परिहितेषु हितेषु कृताभियोगाः. संतः स्वयं परहितेषु कृताभियोगाः. सज्जन स्वतःच दुसऱ्यांचे कल्याण करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. सज्जनांना कुणीही याचना वगैरे कुणी काही करत नाहीत आणि ते स्वतःहून काय करतात, याचना केलेली नसताना सुद्धा ते मदत करत असतात. मला माहिती, मी त्या दिवशी सांगितलं की मला पुढचा व्यक्ती अडचणीत आहे हे मला कळतंय, तरी मी त्याला मदत करणार नाही. हा, तो येईल, मागणं मागेल, याचना करेल, दे म्हणेल, मग तेव्हा कुठेतरी आपण त्याला मदत करणार. आयुष्यभर त्याच्या मस्तकावर हात ठेवणार की मी तुला मदत केली, माझ्यामुळे तुझं अस्तित्व आहे. आणि आपण आपला सतत अहंकार जोपासत जाणार. मदत छोटीशीच होणार त्यावेळेला, आणि आपण आयुष्यभर त्या मदतीची परत परत पुनरुच्चार करत राहणार आणि त्या व्यक्तीला म्हणजे तसंच हे करत राहणार. हे योग्य आहे का? हे सामान्य लोकांचं झालं, हे सामान्य लोक करतात, पण सज्जन नाही करत. जेव्हा त्यांच्या लक्षात येतं त्या व्यक्तीला येऊ देत नाहीत, मागू देत नाहीत, स्वतःहून त्याला सर्वस्व दान करतात किंवा त्याची जी अडचण आहे ती दूर होण्यासाठी ते कायम काय करत असतात, प्रयत्न करत असतात. आणि त्यांच्या प्रयत्नामध्ये पण तितकं सामर्थ्य असतं की समोरच्या व्यक्तीला त्या संकटातून ते बाहेर काढतात, कारण ते त्यांना ती देणगीच असते, त्यांचे ते उपजत गुण असतात असं सांगितलं. आता आपण बघतो की असे जे व्यक्ती आहेत, सूर्य, चंद्र, हे जे नैसर्गिक हे खरं तर नैसर्गिक देवता आहेत. आपण पूर्वी वेद काळामध्ये वगैरे हे पंचतत्व जे आहेत ते आपण त्यांची पूजा करायचो. नंतर मूर्ती पूजा सुरू झाल्यानंतर मग ह्या देवतेची पूजा बंद झाली. तरी पण आपण मकर संक्रांतीच्या वेळेस सूर्योपासना करतो, पण फार मोठ्या प्रमाणामध्ये असं पावसाची वगैरे पूजा केलेली सध्या काही आपल्याला दिसत नाही. सूर्याची तेवढी आपण करत असतो. तर ही जी काही निसर्गातली जी काही त्यांनी उदाहरणं दिलेत भरतृहरींनी, तर ती कशी आहेत, ती परोपकार करणारी आहे. आणि म्हणून तसेच त्यांच्यातला जो गुण आहे तो कुणामध्ये आहे, सज्जनांमध्ये, असं त्यांना सांग. तर आपण पाहिलं तर परोपकार करणारे व्यक्ती प्रत्येक युगामध्ये जन्माला आलेले. जसं पाहिलं आपण सत्ययुगामध्ये बली पाहिला आपण, हो ना, राजा बली खूप परोपकार केला त्यांनी, इतका की समोरचा व्यक्ती हा माझं अस्तित्व संपवण्यासाठी आलेला आहे हे माहित असताना सुद्धा, माहितीये ना तुम्हाला, बली म्हणजे कोण, राक्षसांचा राजा. सत्ययुगामध्ये भगवंताने अवतार घेतला ना बलीचा. कितवा अवतार आहे सांगता येईल का आपल्याला? विष्णूचा कितवा अवतार आहे? मत्स्य, पूर्व, वराह आणि वामन, चौथा अवतार आहे. बटू वामन ज्याला म्हणतो, है ना. त्या वामन अवतारामध्ये राजा बलीचं संपूर्ण अस्तित्व नष्ट केलं वामनाने. एक तर त्यांना अहंकारी झाला होता, पण बलीला माहिती सुद्धा होतं. काय केलं त्यांनी सांगितलं की मला 3 पावलं जमीन दे. परोपकार करायला निघाले बली. त्याला वाटलं माझ्या दारातून कोणीच असा जात नाही याचक, आणि हा तर छोटाच ब्राह्मण दिसतोय, ह्याचे पावलं किती, 3 छोटे, हा मला काय मागणार. हे सगळं घटना घडत असताना त्यांचे जे गुरु आहेत, मला वाटतं राक्षसांचे गुरु शुक्राचार्य, त्यांनी सांगितलं की बली तू विचारपूर्वक परोपकार कर, कारण हा जो अवतार आहे विष्णूचा अवतार आहे, तुझं सर्वस्व तो घेऊन जाईल. याची त्यांना कल्पना होती, त्यांना थोडीशी म्हणजे झाली होती कल्पना थोडीशी बली, पण तरी सुद्धा परोपकार हा त्यांचा काय होता, धर्मच त्यांनी मांडलेला. तो राक्षसांचा राजा जरी असला तरी सगळेच चांगले गुण बली राजामध्ये होते. आणि म्हणून 3 पावलं जमीन दान करायला त्यांनी होकार दिला. आणि भगवंतांनी 3 पावलामध्ये संपूर्ण त्यांचं काय म्हणतो आपण, पृथ्वी, आकाश आणि पाताळ, मस्त कुठं ठेवू तिसरा पाय म्हणल्यावर बलींच्या मस्तकावर पाय ठेवला आणि त्यांचं अस्तित्व काय केलं, त्यांनी संपवून टाकलं. ते म्हणजे त्या भगवंतांनी जरी त्यांचं अस्तित्व संपवलं असलं तरी परोपकार करण्यामध्ये सत्ययुगामध्ये बली कोण ठरलेले आहेत, सर्वश्रेष्ठ ठरलेले आहेत. जरी भगवंतांनी त्यांचा हे केलं असेल तरी, म्हणजे त्यांना पाताळात जरी नेलं असलं तरी ते सर्वश्रेष्ठ आहेत परोपकारात. त्यानंतर कोण आहेत, त्रेतायुगामध्ये विष्णूंचा 7वा अवतार ज्याला म्हणू आपण. कोणता अवतार आहे, प्रभू श्री रामचंद्र, हो ना.
हे परोपकारासाठी अवतार भगवंतानी परोपकार करण्यासाठी केलेला आहे, लक्षात घ्या. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी. श्रीरामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास जर झाला नसता तर अनेक राक्षसांचा उद्धार त्यांनी केला असता का घरामध्ये बसून? नसता केला असता. राज्य तर त्यांना असंही मिळणार होतं. ते मोठे होते, सगळं घरची जबाबदारी म्हणा किंवा काय जे असेल ते त्यावेळेसची समाज व्यवस्था ते त्यांना मिळणारच होते राजपद. पण जे 14 वर्षांचा त्यांचा जो कालावधी आहे की अनेक राक्षसांचा ज्यांनी हे केला, ज्यांनी मारलं, लोकांना त्यांच्या संकटातून मुक्त केलं, त्यांच्या अनेकांना मोक्षपदी पाठवलं, हे जे सगळं कृत्य आहे, हा जो परोपकार आहे तो झाला असता का त्यांच्या हातून? नसता झाला. म्हणून त्रेतायुगामध्ये श्री रामचंद्र सुद्धा काय आहेत? श्रेष्ठ उदाहरण आहे. त्यानंतर आपल्याला द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण भगवंताचे 8वे अवतार हेही परोपकारासाठी जन्मलेले आहे. त्यांच्यासोबतच त्याच अवतारामध्ये धर्मराज सुद्धा एक मोठं नाव, ज्यांनी संपूर्ण आयुष्य परोपकार केलेला आहे द्वापर युगामध्ये. आणि त्याच्यानंतर एक सुभाषितकार म्हणतात की असं प्रत्येक युगामध्ये एक परोपकार करणारा व्यक्ती जन्मलाय, पण कलियुगामध्ये कुणीही परोपकार करणारा नाही. त्यांच्याकडे नावच नाहीये परोपकार करणार कलियुगामध्ये, कुणीच नाहीये. आणि म्हणून भगवंताने बहुतेक त्यांचं असं म्हणणं आहे त्या सुभाषितकारांचं की कलियुगामध्ये व्यापारी असतात ना, त्या व्यापारी लोकांना जन्माला घातले देवाने परोपकार करण्यासाठी. आता कोणता व्यापार? आता आपण असं मॅडम, बघतो. बोला मॅडम. हा बोला बोला. कलियुगामध्ये जे मोठे मोठे समाज सुधारक होऊन गेलेत, हम्म. परोपकारासाठी म्हणून म्हणताय? नाही नाही, असतीलही आता उदाहरण, पण हे सुभाषितकारांनी एका ठिकाणी नोंदून ठेवलेलं आहे. ते जुने असतील सुभाषितकार, त्यांनी तेव्हा त्या समाज व्यवस्थेचं काही नाव लिखाण केलेलं नसेल. त्यांचं असं म्हणणं आहे की कलियुगामध्ये असा कोणी परोपकार करणारा नाहीये, त्यांच्या इतका श्रेष्ठ. परोपकार कसं करायचा की ज्याच्यामध्ये कुठला स्वार्थ नसला पाहिजे ना, ते महत्वाचं, लक्षात घ्या. अनेकांनी केलेत गोष्टी, असं नाही, अनेकांनी केले असतील, त्याचं नाव इथं नोंद नाहीये, म्हणजे अर्थ ते व्यक्ती परोपकार करणार नाहीत असं आपल्याला म्हणता येत नाही. पण त्यांनी असं सांगितलंय की म्हणून भगवंतांनी व्यापारी लोक निर्माण केलेत कलियुगात. प्रत्येक गोष्टीचा व्यापार झाला. तुम्ही म्हणताय ते पॉईंट बरोबर आहे, असतील लोक, फक्त सुभाषितकार काय म्हणतायत ते आपण ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं की ज्यांना असं वाटतं की माझ्यावर परोपकार व्हावा, माझी मदत व्हावी, तर अशा लोकांनी कुठं इच्छा करायची? तर त्यासाठी भगवंतांनी बहुतेक असं सुभाषितकाराचं म्हणणं आहे की व्यापारी लोकांना जन्माला घातले. मग आता बघा तुम्ही कलियुगामध्ये सगळ्याच गोष्टीचा व्यापार आहे. कशाचा व्यापाराचा व्यापार? प्रेमाचा व्यापार, भक्तीचा व्यापार होतो, परोपकाराचा व्यापार आहे. जर एखाद्याला कुठली गोष्ट द्यायची असली, डब्बी असते छोटी आणि त्याला 10 जणांचे हात लागतात, लगेच ते फोटो निघतात व्हॉट्सअपला, होतं की नाही? म्हणजे मदत केवढी, कोण करते, त्याचा मागमूस नाही, दुसरेच 50 माणसं समोर येतात, ह्याला म्हणायचं का परोपकार? नाही, याच्यामध्ये सगळा स्वार्थ आहे. सगळा म्हणजे काय झाला? व्यापार झाला या ठिकाणी. की तिथं पुण्य नाहीच आहे, तिथं काय फक्त प्रसिद्धी महत्वाची आजच्या परोपकारामध्ये. याचा अर्थ अनेक लोक होऊन गेले, त्यांनी परोपकार केलेला आहे, जसं बाबा आमटेंचं पण समाज सुधारक, श्रेष्ठ समाज सुधारक आहे, नाही असं नाही. पण एक एकंदरीत पाहता परोपकार करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि प्रसिद्धी लाभ जास्त आहे. जसं आपण म्हणतो की ख्रिश्चन लोक आपल्या धर्माचा प्रचार करण्यासाठी काय नाही करत आहे, आदिवासी लोकांना सगळं ख्रिश्चन धर्माचं हे करतायत. अमेरिका काय करते? गरीब देशांना मदत करून. कुठला परोपकार आहे? काहीच नाहीये. त्याचं हित आहे ना, स्वहित जपतात आणि मग परोपकार करतात. अशा परोपकाराला काही अर्थ आहे का? नाहीये. मतदान जेव्हा आपण हे लोकशाहीमध्ये आहे मतदान, काय करतात ती लोक? सगळं मोफत देणं. कुठला परोपकार आहे? काहीच नाही. स्वार्थ हेतू आहे त्याच्यामध्ये, भ्रष्टाचार आहे, आयकर विभाग आहे, चुकवण्यासाठी किती लोक हे करतात. त्याला परोपकार म्हणायचं का? नाही म्हणायचं. जिथं स्वार्थ 1% जरी आला तिथं संपूर्ण 99% परोपकार संपला. तिथं तुम्ही प्रांजळपणाने स्वार्थ न पाहता जर एखादं काम करत असाल, असं सहजासहजी व्यक्ती कलियुगात तरी नाही दिसणार, सहजासहजी नाही दिसणार, किंवा आपण म्हणू की संख्या त्याची कमी आहे. ठीक आहे. आणि आता तसे पण साधू संत लोक कसे जगावर उपकार करण्यासाठी जन्मले. जसं संत तुकाराम महाराज आपण पाहतो की तुका म्हणे आता उरलो फक्त उपकारा करिता, आहे की नाही? कसे त्यांचं आयुष्य पूर्ण की या अशा एका टप्प्यावर तुकाराम महाराज येऊन पोहोचलेले होते की फक्त त्यांचा देह आता काय होता? फक्त उपकार करण्यासाठी, परोपकार करण्यासाठी, त्याला म्हणायचं परोपकार. जसं आता आपण पाहतो की सावरकरांना 50 वर्ष कारावासाची शिक्षा झाली. असा कुठलाच देशभक्त नाही ज्यांनी 50 वर्षाचा कालावधी तुरुंगामध्ये
काळ्या पाण्याची शिक्षा ज्यांना झाली असं कुठलाच नाही. त्यांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा ते डोंगरीच्या कारागृहामध्ये त्यांच्या पत्नी त्यांना भेटायला गेलेल्या होत्या. तेव्हा त्यांनी एक वाक्य सांगितलं की आपण आपल्या संसाराची राख रांगोळी केली आज. तो परोपकारच केलाय, सज्जनच ना व्यक्ती, सज्जनच म्हणावं लागेल. परोपकार केलाय. काय गरज होती का, कोणी म्हटलं होतं का सावरकरांना 50 वर्ष भोगा म्हणून? आणि एवढा प्रखर देशभक्त असताना स्वतः एवढा कारावास त्यांनी भोगलेला असताना सुद्धा त्यांच्या पदरी काय पडतं शेवटी? काहीच नाही. अजूनही ते समाजापासून त्यांचे विचार थोडे दूरच दिसतात आपल्याला, किंवा त्यांचे विचार ग्रहण करणारे लोक अजूनही आपल्याला तेवढे काही दिसत नाहीये. तर त्यांनी त्यांच्या पत्नीला त्या ठिकाणी काय सांगितलं की आपण देशसेवेसाठी आपल्या कुटुंबावर, आपल्या कुटुंबाची राख रांगोळी झालेली आहे, पण आपल्या कुटुंबाची जी आज राख रांगोळी झालेली आहे त्याच्यामुळे उद्या भारतातल्या असंख्य कुटुंबातून सोन्याचा धूर निघेल. गरज नव्हती ना. प्रचंड बुद्धिमत्ता होती त्यांच्यामध्ये, खूप शिकलेले होते, आयुष्यामध्ये राहून गेलेले असते. एक तर स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली, पत्नीच्या केली, मुलाबाळांच्या केली, भावांची केली, भाऊजे, जे अख्खं कुटुंब त्यांनी त्यांचं देश सेवेला गेलेलं. 3 भाऊ. हे परोपकाराचं खूप मोठं उदाहरण आपल्याला म्हणते. कुठला स्वार्थ हेतू नाही, फक्त देशप्रेम होतं यामध्ये. त्यांचा कुठलाच हेतू नव्हता की त्यांना कोणता भारतरत्न नव्हता किंवा त्यांचे पुतळे उभा राहावेत, असं काहीच नव्हतं. काहीच नव्हतं. त्यांनी तर अजून एवढे सांगितलं की माझे जर आणखीन 2-3 भाऊ असले असते तर आम्ही सगळेच जण ते सुद्धा देश सेवेला गेले. एवढी सगळी क्वालिटी परीक्षेची उदाहरणं लिहू शकतो ना आपण? हो, बिलकुल बिलकुल, काहीच नाही. उलट परीक्षेमध्ये तुम्हाला सांगते, वेदातली उदाहरणं आणि सध्या चालू असणारे याच्यामुळे काय होतं, तुमचा सखोल अभ्यास, ज्वलंत उदाहरण आणि सखोल अभ्यास दिसतो ना. म्हणूनच तुम्हाला मी उदाहरणं देते जास्त करून, की तुम्हाला ती लॉंग क्वेश्चन मध्ये, टिपा लिहामध्ये हे सगळं लिहिता येईल. ठीक आहे. आणि मग तेवढं त्यांनी सॉरी कुठपर्यंत आलतो आपण, तर त्यांनी सांगितलं की इव्हन त्यांच्यावर अशी पाळी आली ह्या परोपकारासाठी, ज्याला आपण श्रेष्ठ गुण म्हणतो सज्जनाचा, की सावरकर जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा असं आपण नदीवर जी पूजा विधी होतात ना, पिंडदान वगैरे, त्या पिंडदानासाठी जो वापरलेला तांदूळ असतो ना किंवा भात असतो ना, तो गोळा करून आणून त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह केलेला. म्हणजे कशाचं उदाहरण आहे? परोपकार केलेलं आहे, सगळ्या कुटुंबाने केलेलं आहे, ह्याला म्हणायचं परोपकार. आलं का लक्षात? तर अशी उदाहरण आपल्याला परीक्षेमध्ये पण लिहिता येते ना, काही हरकत नाही. अजूनही तुमच्याकडे असतील तर उदाहरण देऊ शकता. कारण ऍक्च्युली या पुस्तकामध्ये फक्त आता आपण मी म्हटलं की पेपर पॅटर्न नाही पाहिलेलं आहे मी, संतांची लक्षणं लिहा वगैरे म्हटलं तर तुम्ही फक्त एक पॅसेज होईल आपल्याला, हे जेवढं पुस्तक आहे ना त्याच्यामधून तुम्ही फक्त एकच पॅसेज लिहू शकता. मग त्याला अनुषंगून तुम्हाला अशी उदाहरणं द्यावीच लागतील त्याच्यामध्ये, काही हरकत नाही. ठीक आहे. आपण जेव्हा पेपर पॅटर्न पाहू ना तेव्हा मी तुम्हाला अजून सांगते, असं काही नाही. ठीक आहे, चालते. आता आपण पुढचा श्लोक पाहूयात, 64. हे तिन्ही आले का लक्षात तुमच्या? हो मॅडम. सूर्य विनवणी न करता सूर्यकमळाच्या ताटव्याला उमलवतो, चंद्र रात कमळांचे ताटवे खुलवतो, मागितले नसताना सुद्धा मेघ पाणी देतो, आणि सज्जन स्वतःच प्रार्थना केल्याशिवाय दुसऱ्यांचे कल्याण करण्यासाठी प्रयत्न करीत असतात, असं त्यांनी सांगितलं. हे सज्जनांचे सगळे काय आहेत? गुण आहेत. जसं हे निसर्गातले 3 उदाहरणं दिले, त्या 3 उदाहरणातून त्यांनी फक्त तुम्ही जे श्लोक आहेत ते श्लोक थोडेसे पाठ होतात का बघा, किंवा श्लोकाचं ते आता सांगितलं ना मी, मुक्तक जो प्रकार आहे, तर 3 वरचे जे उदाहरण असतात ते पाठ नाही करायचे 3 ओळी. शेवटचे जे असतं, संतः स्वयं परहितेषु कृताभियोगाः, हे जर कोटेशन टाकलं परीक्षेत आणि त्याचं जर आपण स्पष्टीकरण केलं तर आपल्याला मार्क व्यवस्थित मिळू शकतात. त्याच्यामुळे श्लोकातली 4थी जी ओळ आहे ना, त्याचा अभ्यास करायचा, पण वरच्या ओळींचा अर्थ लक्षात ठेवायचा बरं का, नाही तर ते काय असं संदर्भ नाही, मग चुकून जाईल सगळं. श्लोकामधली शेवटची ओळ अभ्यास करायची आणि 3 वरच्या श्लोकांचा आपण संदर्भ म्हणा किंवा अर्थ आपण लक्षात ठेवत चालायचं. ठीक आहे. असे काही मोजके श्लोक करायचे, फार काही सगळे नाही होणार आपल्याला, थोडेसेच करायचे, पण चांगले करायचे. म्हणजे सज्जनांचा 1-2 श्लोक, परोपकाराचे 1-2 श्लोक, असं ठेवायचं आपला. ठीक आहे. पुढचा श्लोक पाहूयात आपण. पुढील पद्यात कवीने स्वहित व परहित करण्याची कमी अधिक प्रवृत्ती, या परहिताचा अभाव, याचा सापेक्ष विचार करून माणसाचे उत्तम, मध्यम, अधम आणि अधमाधम या निनावी असे वर्गीकरण केलेले आहे. याच्या आधी जो श्लोक घेतला ना आपण 63, पद्माकरम दिनकरो, तो आयएमपी म्हणून लिहून घ्या बरं का, तो आयएमपी करा.
आणि हा जो श्लोक शिकतोय आपण 64 तो पण IMPच करा, कारण इथे 4 व्यक्तींचे प्रकार दिले, उत्तम, मध्यम, अधम आणि अधमाधम असं सर्वात कनिष्ठ असे 4 प्रकार दिलेत. त्याच्यामुळे याच्यावर काही टिपा लिहा, जे काही पेपर पॅटर्न असेल तो तुमचा पडू शकेल याच्यामध्ये. बघा आता हे ये स्वार्थान परित्यज परार्थ घटकाः एते सत्पुरुषाः ये स्वार्था विरोधेन परार्थम उद्यमभृतः ते तु सामान्याः ये स्वार्थाय परहितं निघ्नन्ति ते अमी मानुष राक्षसाः ये निरर्थकं परहितं घ्नति ते के संबोध्याः इति वयं न जानीमः. त्यांनी 4 प्रकारे व्यक्ती जे कर्म करतोय किंवा सत्पुरुष जे वागतात त्याच्या सत्पुरुषाचे एक सत्पुरुष, एक सामान्य माणूस, एक अधम आणि त्याच्यापेक्षाही अधम असे 4 भागामध्ये त्यांच्या कर्माचं त्यांनी काय केलेलं आहे, स्पष्टीकरण केलेलं किंवा त्याचे भाग पाडलेले. कोणते बघा ते आता. ये पुरुषाः स्वार्थान परित्यज परार्थ घटकाः संती एते सत्पुरुषाः. ये जे पुरुष आपले हित बाजूला ठेवून, ये पुरुषाः स्वार्थान परित्यज, स्वार्थाचं काय करतात ते त्याग करतात. जे पुरुष स्वार्थाचा त्याग करतात, परार्थ घटकाः एते सत्पुरुषाः, आणि कायम लोकांचा विचार करतात, परहित साधतात, कायम परहित साधतात, एते सत्पुरुषाः ते पहिल्या क्रमांकाला. कोण आहेत ते? सत्पुरुष आहेत, जे संपूर्ण स्वतःचा त्याग बाजूला ठेवतात, ते म्हणजे स्वतःच काहीच पाहत नाहीत आणि दुसऱ्यांसाठीच प्रयत्न करतात, त्यांचा नंबर 1 आहे, त्यांना म्हणायचं सत्पुरुष. ठीक आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण त्यांनी सांगितलंय, ये स्वार्था विरोधेन परार्थम उद्यमभृतः ते तु सामान्यः. दुसरे कोणते? जे स्वहिताच्या आड न येता, स्वहित करतात पण स्वहिताला या आपल्या कामामध्ये मध्येच येऊ देत. येते का लक्षात? दुसरे जे सामान्य लोक आहेत ते स्वार्थाचा म्हणजे अभ्यास करतात, स्वार्थ जपतात, पण जे ते काम करतात दुसऱ्यांसाठी ते पण प्रयत्न करतात, पण त्याच्यामध्ये स्वहिताला येऊ देत नाही. ते झाले सामान्य लोक. ते इतरांच्या काम करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात, परहितम साधण्यास कष्ट करीत असतात. आता त्यांचे कष्ट कितपत कामाला येतील हे नाही सांगता येत, पण ते दुसऱ्यांसाठी प्रयत्न करतात, पण स्वहित पण जपतात, पण स्वहिताला त्यांच्या कामामध्ये ते येऊ देत. त्यांना म्हणायचं नंबर 2 सामान्य लोक. ठीक आहे. ये स्वार्थाय परहितम निघ्नन्ति ते अमी मानुष राक्षसाः. जे स्वहित साधण्यासाठी दुसऱ्यांच्या कल्याणाच्या आड येतात. बघा आता 3ऱ्या नंबरचे जे लोक आहेत तिथं विषयच नाहीये परोपकार करण्याचा. 3ऱ्या नंबरच्या लोकांना तिथं परोपकारच नाहीये, तिथं काय फक्त स्वार्थ आहे, की जे स्वार्थासाठी, जे स्वहित साधण्यासाठी दुसऱ्या लोकांच्या कल्याणाच्या आड येतात. ठीक आहे. त्याला म्हणायचं मनुष्य रूप धारण केलेले राक्षस, ज्याला म्हणायचं अधम. 3री स्टेप अधम लोक म्हणायचं. आणि 4थी जे आहे ये निरर्थकम परहितम घ्नति ते के इति वयम न जानीमहे. जे स्वतःचा फायदा नसतानाही निष्कारण दुसऱ्याच्या हिताचा नाश करतात. त्याला काय म्हणावं हे सुभाषित काळाला सुद्धा कळत. ज्याला स्वार्थ नाही, परहित नाही, काहीच नाही आणि कशात काही मिळणारे नाही, पण तरी सुद्धा माझं चांगलं झालं नाही ना, किंवा माझं काही चांगलं अधमाहून पहिली स्टेप काय सांगितले? जे स्वार्थ बाजूला ठेवतात, लोकांची कामे करतात, त्याला सत्पुरुष. जे स्वार्थ जपतात पण लोकांची कामं करण्यामध्ये ते स्वार्थ येऊ देत नाही, त्याला म्हणायचं सामान्य लोक. जे फक्त स्वतःचाच विचार करतात आणि दुसऱ्यांच्या कल्याणाच्या आड येतात, म्हणजे आपलं चांगलं होण्यासाठी दुसऱ्यांचं वाईट करायचं, हे 3 नंबरचे लोक. आणि 4थ्या नंबरचे लोक आहेत, मला चांगलं नाही, वाईट नाही, माझं काही हो, पण समोरच्याचं चांगलं होऊ देणार, समोरच्याचं व्यक्तीचं कल्याण होऊन देणार. ही जी मेंटॅलिटी ज्याला म्हणतो ती आहे 4थ्या लोकांची. असे 4 प्रकारचे लोक या ठिकाणी त्यांनी सांगितलेले. मग सज्जन लोक असे असतात का? नसतात. आता 3 व्यक्तींचा तर आपल्याला अभ्यासच करायचा नाही. त्यातल्या त्यात 2 नंबरचे ठीक आहेत, की स्वहित जपून इतरांचे प्रयत्न करतात. आपल्याला अभ्यास कोणाचा करायचा आहे? जे पुरुष आपलं हित बाजूला ठेवतात आणि परहित साधतात. कोणाचं साधतात? जे त्रास देव, काही हो, काही बोलो, त्याचं ते सज्जन लोक हित साधतात. जसं तुम्हाला मी सांगितलं होतं,
सज्जनो न याती वैरम, सज्जन कोणाशीच वैर करत. मग सांगितलं की चंदनाचं उदाहरण दिलं. चंदनाच्या झाडाला जर कुऱ्हाडीनं आपण तोडलं झाड तर काय करतात ते, त्याच्यात त्या समोरच्या कुऱ्हाडीला सुद्धा काय होतं, सुवासिक वास येतो ना. तोडलं म्हणून काही ते राग करत नाहीत. त्यामुळे तुम्ही काही जरी दुःख दिलं, काही जरी अपशब्द वापरले, काही जरी त्रास दिला, त्यांचं कायम अकल्याण जरी चिंतलं तरी ते नाही चिंतणार. ते तुम्हाला सर्वस्वी चांगलंच देणार आहे. असं ठीक आहे. त्याच्यानंतर आपण वशिष्ठांचं उदाहरण पाहिलं. कोणाचं, जसं आपण विश्वामित्र, मी सांगितलं ना विश्वामित्र आणि वशिष्ठांचं उदाहरण. वशिष्ठांचं ब्रह्मर्षी एकदा असं जे पद असतं ते मान्य करायला तयार नव्हते विश्वामित्र. आणि दोघंही खरं पाहिलं तर ब्रह्मर्षीच्या पदाचे होते, भरपूर ज्ञान होते. पण विश्वामित्राला वशिष्ठांचं ब्रह्मर्षी म्हणणं किंवा लोकांनी त्यांना ब्रह्मर्षी उपाधी दिलं हे मान्यच नव्हतं. वशिष्ठ सज्जन होते आणि जेव्हा त्यांना कळालं की आपल्याबद्दल ते माघारी खूप चांगलं बोलतात, तेव्हा त्यांनी त्यांचे म्हणजे पाया पडले ते वशिष्ठांच्या, विश्वामित्र. आणि पाया पडत असताना म्हणजे त्यांना ते एकदम रडू आलं आणि त्यांच्या अश्रूंनी त्यांचे चरण कमल धुतल्या गेले. कुणाचे? वशिष्ठांचे. आणि पूर्ण अहंकार त्यांचा गळून पडला. आणि मग वशिष्ठ त्यांना उठ ब्रह्मर्षी असं म्हणा. अहंकार असला की तुम्ही ब्रह्मर्षी पदाला पोहोचू शकत नाही. तसं वशिष्ठाने की परोपकार केला. कितीही त्यांनी पुत्र मारले त्यांचे 100, तरी सुद्धा त्यांना मदत केली, कायम त्यांच्याबद्दल चांगले बोलत राहिले. आलं का लक्षात? ते पण उदाहरण तुम्हाला देता येईल आपलं वशिष्ठांचं या याच्यामध्ये. परोपकार सज्जनांचं जे त्याच्यामध्ये तुम्हाला परोपकार करण्यामध्ये तुम्हाला तेही उदाहरण देता येईल. आता इथं त्यांनी इतकं सुंदर उदाहरण दिले एका सुभाषितकाराने, तुम्हाला लिहायला सोपं पडेल बघा. परोपकृती कैवल्ये तोलयित्वा जनार्दन, गुरुवीम उपकृती मत्वा भ्यवताराण दशाग्रहित. एका सुभाषितकाराने सांगितलं, म्हणजे परोपकार ह्या शब्दाचा किती लेखन होऊ शकतं, एखाद्या व्यक्ती किती कवी अभ्यास करू शकतो, ती कवीची बुद्धीच जाणवते. म्हणजे निरीक्षण शक्ती ज्याला म्हणू आपण, की कुठपर्यंत जाईल. तिथं आपण म्हणतो की जिथं जात नाही रवी तिथं जातो कवी, ज्याला म्हणतो ना, त्यांची निरीक्षण पद्धती म्हणा किंवा समाजातला अभ्यास म्हणा, ते खूपच त्यांचा बारीक असतो. तर त्यांनी सांगितलं की परोपकृत कैवल्ये तोलयित्वा जनार्दन. काय मोठं आहे, मोक्ष मोठा आहे का परोपकार मोठा आहे? एकदा चर्चा झाली म्हणे बरं का. आपण म्हणतो की मानवी जन्म कशासाठी? मोक्ष प्रदान करण्यासाठी. एकदा मोक्ष मिळाला की परत धर्तीवर येणं नाही वगैरे, आपण मोक्ष हा शब्द बरेचदा ऐकतो. मग मोक्ष मोठा आहे की परोपकार मोठा आहे? हे करण्यासाठी भगवंताने काय केलं? जनार्दन तोलयित्वा, तुलना म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, तोलणं, वजन म्हणतो ना, वजन केलं दोघांचं. एकामध्ये एका पारड्यात परोपकार, तुला करणं, राईट. तर ते काय केलं, तुला केली त्यांनी. त्याच्यामध्ये एकामध्ये परोपकार ठेवा, एकामध्ये काय ठेवलं? मोक्ष ठेवलं. काय झालं? मोक्षाचं पारड गेलं खाली. म्हणजे जड असतं ते कुठे जातं? वर जातं, खाली जातं. परोपकार वर का खाली? वर ना का खाली? खाली खाली जाईल ना. जे जड असेल ते खाली जाईल ना. तुलना ज्याच्यात काय झालं, तर परोपकार त्या ठिकाणी त्या तुलनेमध्ये काय झाला? सर्वश्रेष्ठ ठरला. आणि मग जेव्हा परोपकार सर्वश्रेष्ठ ठरला मोक्षापेक्षा, मग तेव्हा त्या सुभाषितकाराने एक कन्सेप्ट क्लिअर केली की भगवंताचे जेवढे काही अवतार या पृथ्वी तलावर झालेले आहेत ते फक्त कशासाठी झालेले आहेत? परोपकार करण्यासाठी. बघा म्हणजे किती सुंदर कल्पना आहे ही, की जे काही दशावतार झालेले आहेत त्याचं एकच ध्येय आहे, परोपकार करणे, दुसऱ्यांची मदत करणे. बस यासाठीच. तर ते परोपकाराचं महत्व पटवण्यासाठीच भगवंताने पृथ्वी तलावर दशावतार घेतले, असं त्या सुभाषितकाराचं काय आहे म्हणणं आहे. ठीक आहे, चालते. आता याच्यानंतर आपण, झाली का वेळ? वेळ झाली. ओके, हो मॅडम. वेळ झाली. हा ठीक आहे. कोणाला अडचण असेल तर विचारा.